नमस्कार, मी रवींद्र फाटक डहाणू यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मागील रविवारीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वाढवण प्रोजेक्टची प्रगती बघण्यासाठी आणि एकंदरीत त्याला कनेक्टिव्हिटी कशी देता येईल ह्याविषयी त्यांनी व्हिजिट केली. त्यांनी जे पत्रकारांना इथे सांगितलं त्यांचं ते भाषण डिकोड करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. वाढवण प्रोजेक्ट हा डहाणू तालुक्यात आहे. डहाणू तालुका हा 20 जून 1991 पासून संवेदनशील, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्याचा इतिहास मी अनेक वेळा सांगितलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की डहाणू नोटिफिकेशन येण्याच्या अगोदर, म्हणजे डहाणू इको सेन्सिटिव्ह डिक्लेअर करण्याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने इकडचं थर्मल पॉवर स्टेशनला सर्व क्लिअरन्स दिलेले होते. त्यानंतर कॉर्पोरेट वॉरच्या सांगण्यावरून डहाणूला नोटिफिकेशन लावण्यात आलं. म्हणजे इथे जैवविविधता होती, मॅनग्रूव्ज होते, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. म्हणजे 91च्या आधी इथे मॅनग्रूव्ज बघायलासुद्धा नव्हते. थर्मल पॉवर स्टेशननी इतक्या वर्षामध्ये जवळजवळ 2.5 कोटी मॅनग्रूव्ज लावले, म्हणून ह्या भागात आपल्याला मॅनग्रूव्ज प्रभाव बरोबर सगळीकडे पसरले म्हणून दिसतात. हे मॅनग्रूव्ज जे आहेत हे मानवनिर्मित आहेत, ते काही नॅचरली उगवलेले नाहीत. त्यांना काहीतरी कंपल्शन त्या झाडं लावण्याच्या, त्यात त्याने मॅनग्रूव्ज सिलेक्ट केले म्हणून ते मॅनग्रूव्ज लावलेले आहेत. म्हणजे त्यासाठी डहाणूला नोटिफिकेशन आलं असं ज्यांचा काही समज आहे तो चुकीचा आहे. थर्मल पॉवर स्टेशनला त्यांनी क्लिअरन्स दिलं, DFCCला दिलं, अनेक प्रोजेक्टना दिलं, तेव्हा जैवविविधता कुठेही त्यांना आढळली नाही. त्यांचे रिपोर्ट्स आपण बघितले, अशी इथे कुठलीही स्पेसीज नाही की जी नष्ट होईल आणि जगातून नाहीशी होईल, इन्स्टिंक्ट होईल, अशी कुठलीही पेशी नाही. झाडाची वनस्पती पण नाही किंवा प्राणीही असा कुठलाही नाही की तो नाहीसा होईल. त्यामुळे डहाणूला असा विशेष त्यांनी जो दर्जा दिला हा केवळ राजकीय डिसिजन होता, सायंटिफिक डिसिजन नव्हता. म्हणून ते ज्या वेळेला नोटिफिकेशन आलं त्यावेळेला कोणता अभ्यास केला, तो फक्त डहाणूसाठीच होता का पूर्ण देशासाठी होता हे स्पष्टता सांगत नाहीत आणि ती माहितीही कुठे उपलब्ध करून देत नाहीत. आत्तासुद्धा माननीय मुख्यमंत्री हे खूप म्हणजे खूप ज्ञानी आहेत, चतुरी आहेत. त्यांनी एका पत्रकारांनी, राहुल पाटील यांनी त्यांना प्रश्न विचारला की डहाणूला जी बंदी आहे त्याचा ह्या डेव्हलपमेंटवर काही परिणाम होईल का? तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही डहाणूचं नैसर्गिक जैवविविधता तशीच ठेवून जे काही करता येईल ते करू, म्हणून आम्ही 5-6 किलोमीटर बंदर आतमध्ये घेतलं. हे जरी खरं असलं तरीसुद्धा जेव्हा एवढा मोठा प्रोजेक्ट येतो 76,000 कोटीचा, तेव्हा त्यामुळे कुठली लोकसंख्या वाढणार आहे, ते कुठे वाढणार आहे, त्याची आपण काय प्रोव्हिजन करायला पाहिजे हा विचार त्यांनी केला नव्हता का? की डहाणू हा इको सेन्सिटिव्ह आहे आणि मग आपण तिथे काय डेव्हलपमेंट करू शकू हा विचार केला नव्हता का? आता तुम्ही म्हणतात की आम्ही काही जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि मग आम्ही तिथे रेसिडेन्शियलला अलाऊ करू. म्हणजे अजून प्रोजेक्ट इथे तुम्ही अनाऊन्स केलात, सगळं केलं, तुम्हाला अजून त्याचा रेसिडेन्स कुठे येईल ह्याची निश्चितता नाही. असा ढिसाळपणा कसा काय चालेल? आणि दुसरं की डहाणूवर हा अन्याय आहे. म्हणजे एवढे सगळे प्रोजेक्ट डहाणूला येतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही अजूनही विचार केलेला नाही. अजूनही आम्ही प्लॅनिंग करू म्हणताय. एअरपोर्ट आता डहाणूला येणार नाही आहे, ते दातिवरेजवळ कोरेगावात, कोरे म्हणून गाव आहे तिथे येणार आहे. ते पण समुद्रात येणार आहे. ते कधी येईल माहीत नाही, माझ्या लाईफ टाईममध्ये येईल असं तर मला तरी वाटत नाही. त्याला कनेक्टिव्हिटी देणार आहेत म्हणत आहेत. तेव्हासुद्धा काही जमीन संपादन करायला लागतील. म्हणजे डहाणूच्या लोकांनी फक्त जमिनी द्यायच्या आणि त्यांच्यावर सगळी रिस्ट्रिक्शन लावून घ्यायची, असाच ह्याचा प्रकार आहे. मागच्या वेळेलासुद्धा थर्मल पॉवर स्टेशनच्या वेळेला टाटाच्या नादी लागून काही विशेषतः पारशी इराणी लोकांनी जो विरोध केला त्याच्यामुळे थर्मल पॉवर स्टेशन तर आलंच, रिस्ट्रिक्शन कोणावर लागलं? सर्वसामान्य जनतेवर लागलं. आजसुद्धा वाढवणला सगळे क्लिअरन्स त्यांनी दिलेले आहेत. प्रोजेक्ट ऑलमोस्ट चालू होण्याच्या तयारीत आहे. जागा ॲक्विजिशनचं काम प्रगतीपथावर आहे. तुम्ही अजून डहाणूबाबत तुमच्यात क्लिअरिटी नाही की डहाणूला डेव्हलपमेंट होईल का नाही. अजून तुम्ही म्हणताय की म्हणजे काल परवापर्यंत तुम्ही म्हणत होता की 4थी मुंबई ही वाढवण असेल. मागच्या वेळेला पहिल्यांदाच मुख्यमंत्री असं म्हणाले की पालघर 4थी मुंबई असेल. म्हणजे हा प्रोजेक्ट येऊनसुद्धा डहाणूच्या लोकांवर तुम्ही रिस्ट्रिक्शन तसेच ठेवणार का? ह्याबाबत तुम्ही स्पष्टता काही केलेली नाही आहे. बरं, जे लँड कन्व्हर्जन तुम्ही म्हणता की आम्ही स्पॉट काही आयडेंटिफाय केलेले आहेत,
तर तुम्ही केंद्राकडून तसा क्लिअरन्स आधीपासूनच घ्यायला पाहिजे प्रोजेक्टच्या बरोबर, तो का घेतलेला नाही? ह्या वाढवणपेक्षा अजून कुठला मोठा प्रोजेक्ट डहाणूत येणार आहे की ज्यामुळे आता डहाणूवरची बंदी जाईल? म्हणजे डहाणूत प्रोजेक्ट येणार पण डहाणूवरची बंदी कायम राहील. हा जो अन्याय आहे, हा जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सर्वात हुशार आहेत ते जर करू शकले नाहीत तर कोण करणार? हा डहाणूवरचा अन्याय दूर करण्याची हीच संधी आहे. लोकांनी विरोधाला विरोध करू नका. त्यामुळे त्यांचे सरकारच्या मनात असलेले सर्व प्रोजेक्ट होणार आहेत. जी काही रिस्ट्रिक्शन लागणार आहेत ती तुम्हा आम्हावर लागणार आहेत आणि ती जन्मभर लागणार आहेत. आधीच 35 वर्षे आपण या सगळ्या रिस्ट्रिक्शनमुळे आपण मागे पडलेलो आहोत. आजूबाजूची सर्व शहरं ही आपल्यापेक्षा मोठी झालेली आहेत. डहाणूला यायला कोणी तयार नाही. तुम्ही बघा की ज्या काही रेल्वेच्या जे नवीन स्टॉप मिळाले आहेत ते सुद्धा सगळे पालघरला मिळाले, डहाणूला काही मिळालेलं नाही. डहाणूची प्रगती व्हायची असेल तर डहाणूमध्ये रेसिडेन्शियलना परमिशन देणं आवश्यक आहे. इथे नॉन पोल्युटिंग इंडस्ट्रीना परमिशन देणं आवश्यक आहे. सरसगट जी बंदी आहे ती चुकीची आहे. राज्य शासनाने तसा प्रस्ताव केंद्राला पाठवावा. आवश्यक ते नोटिफिकेशनमध्ये चेंज करावे तरच हे पॉसिबल आहे. नाहीतर तुम्ही तुमचे सर्व प्रोजेक्ट कराल आणि डहाणूला आहे तसेच ठेवाल. कृपया असे करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये म्हणजे ज्या प्रेसमध्ये ज्यांनी सांगितलं त्याचं मतितार्थ हा आहे की त्याने अजून काही ठरवलेलं नाही की प्रगती म्हणजे रेसिडेन्शियल प्रगतीसुद्धा डहाणूला करायची किंवा नाही, हे त्याने अजून ठरवलेले नाही. अशी म्हणजे वाऱ्यावर आम्हाला सोडू नका. डहाणूचाही विकास झाला पाहिजे. आम्ही देशाच्या प्रगतीत आम्हीही सहभागी होऊ. त्याबरोबर आमच्या भागाचाही विकास झाला पाहिजे एवढं लक्ष ठेवा. धन्यवाद.